मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा असाच आहे। आधी संवेदनशील नेता ही ओळख त्यांची होती, पण शिवसेनेतील बंडानंतर आणि मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांची डॅशिंग आणि कणखर नेतृत्व असणारा नेता म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे। ते त्यांच्या भाषणात नेहमीच कुटुंबाबद्दल बोलताना भावुक होतात, पण आज एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू तरळले, ते क्षणभर गहिवरले देखील। या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर एक चित्रफित दाखवण्यात आली होती। ही चित्रफित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईची होती। त्यात मी आज जरी या कार्यक्रमस्थळी शरीराने नसले तरी तू स्वतःला एकटं समजू नकोस, तुझ्या प्रेमापोटी किती मोठमोठी मंडळी आज इथं आलीये। आज मला आठवण येते ती आनंद दिघे साहेबांची, तुझ्या डोळ्यातील अश्रू मला दिसतायत, मी इथंच आहे असं या चित्रफितीतील आवाज येतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे डोळे क्षणात पाणावतात। ही चित्रफित दाखवल्यानंतर वातावरण एकदम शांत झालं आणि कॅमेरे खुर्चीवर बसलेल्या एकनाथ शिंदेंकडे वळले, पण त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते। मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आज एकनाथ शिंदेंना भावुक झालेलं अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं। याच कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार यांची देखील जोरदार फटकेबाजी बघायला मिळाली। अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली। ते म्हणाले की मी आजवर अनेक मुख्यमंत्री पाहिले, मात्र लोकांच्या गराड्यात अडकलेला हा पहिला मुख्यमंत्री पाहिला। तसेच लोकांच्या अर्जावर सर्वाधिक सह्या करणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे, अशा शब्दात त्यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला। मात्र शिंदे गहिवरलेले बघून आज अख्ख्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांचा एक नवीन चेहरा बघायला मिळाला। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।